Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon. नमस्कार, लर्निंग विथ स्मार्टनेस चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत. तर संख्यांचे मांडणी सूत्र या विविध आकारात विशिष्ट रचनेत संख्यांची मांडणी दिलेली असते. कधी चौकोनाकृती दिला असतो पहा किंवा त्रिकोण दिला असतो. दिलेल्या संख्यांची मांडणी चढता क्रम उतरता क्रम विविध क्रिया करणे यांचा विचार करावा लागतो. संख्यावरील क्रिया सोबत वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ आदी बाबी विचारात घ्याव्या लागतात. विशिष्ट आकृतीत किंवा रचनेत दिलेले अंक असतात. कोणते चिन्ह असले तर त्याचा संबंध त्याच क्रियेशी असेल असे नाही याचा विचार करावा लागतो. म्हणजे जरी त्या उदाहरणामध्ये जर बेरीज दिली असेल तर देखील ती बेरीज नसते तर त्या ठिकाणी दुसरीच क्रिया असते पहा, ती आपण क्रिया शोधायची असते. दिलेल्या संख्या विशिष्ट क्रमाने एका पुढे एक मांडून त्यांचा सहसंबंध विचारात घेऊन प्रश्नचिन्हांच्या जागी संख्या शोधावी लागते. तर पहा, तत्पूर्वी आपल्याला काय माहिती पाहिजे तर पहा, हा घटक सोपा पण आहे अवघड पण आहे. समजून घेतला तर सोपा आहे, नाही समजून घेतला तर अवघड आहे. पहा तर पहा, हा जो घटक आहे पहा, यामध्ये आपल्याला काय काय माहिती पाहिजे. पहा, आपल्याला सर्व मूळ संख्या आपल्या अवगत पाहिजे. एकूण मूळ संख्या 2 3 5 पहा, 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 पहा, अशा प्रकारे 41 43 47 53 म्हणजे ह्या 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपल्याला माहिती पाहिजे. त्यानंतर वर्ग संख्या पहा, वर्ग संख्या 1 चा वर्ग 1, 2 चा वर्ग 4, 3 चा वर्ग 3 त्रिक 9, 4 चा वर्ग 4 चौक 16, 5 चा वर्ग 5 5 25, 6 चा वर्ग 6 6 36, 7 चा वर्ग 7 7 49, 8 8 64, 9 9 81, 10 100, 121, 144. सर्व आपले जे वर्ग आहे वर्ग पाठ पाहिजे. पहा, 30 पर्यंत वर्ग आपले पाठच पाहिजे. घन संख्या 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 4 × 16 64, 5 चा घन 5 चा 5 25, 25 5 125, 6 चा घन 7 चा घन 8 चा घन 9 चा घन 10 चा घन म्हणजे सर्व आपल्याला माहिती पाहिजे. समसंख्या, विषम संख्या या सर्वांची माहिती आपल्याला पाहिजे. बा, खालील संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्न संख्यांच्या जागी येणारी संख्या शोधा. तर प्रश्न आपल्याला दिलेला आहे. पहा, या ठिकाणी 41 13 19 17 प्रश्नचिन्ह 23 29 37 आणि 11. आता काय करायचं, यामध्ये आपल्याला संबंध शोधायचा आहे. पहा, आता पहा, जर तुम्ही निरीक्षण केलं तर तुम्हाला असं जाणवेल. पहा, आपण अगोदर पर्याय लिहू. पहा, पर्याय पहा, यामध्ये पर्याय आहे 42, दुसरा पर्याय आहे 43, तिसरा पर्याय आहे 31 आणि चौथा पर्याय आहे 33. पहा, आपण जर निरीक्षण केलं, पहा, 41 ही मूळ संख्या आहे, 13 ही मूळ संख्या आहे, 19 मूळ संख्या पहा, 17 ही मूळ संख्या आहे, 23 ही मूळ संख्या आहे, 29 ही मूळ संख्या आहे, 34 ही मूळ संख्या आहे, 11 ही मूळ संख्या आहे. म्हणजे आता जर असा सर्व मूळ संख्या असतील तर पहिलं आपण काम काय करायचं,
ह्या संख्यांचा चढता क्रम लावायचा. चढता क्रम लावायचा बा. मग सर्वात लहान मूळ संख्या कोणती पहा इथं? 11. त्यानंतर कोणती पहा? 11 झाली. 13. त्यानंतर 13 नंतर कोणती पहा? 17. 17 नंतर कोणती आहे? 19. 19 नंतर कोणती आहे पहा? 23. 23. 23 नंतर कोणती आहे? 29. 29. 29 नंतर कोणती पहा? 37. आणि 37 नंतर कोणती पहा? 41. तर तुम्हाला पहा या ठिकाणी आपण संख्या लिहून काढल्या. संख्यांचं मूळ संख्याचं उदाहरण असेल तर शक्यतो या ठिकाणी मूळ संख्या सर्व जर मूळ संख्या असतील तर चढता क्रम लावून घ्यायचा. मग आता पहा 11 नंतर 13 असते पहा, 13 नंतर 17 असते, 17 नंतर 19 आहे पहा. 19 नंतर कोणती आहे? 23 असते पहा. 23 नंतर कोणती आहे? 29 आहे. पण 29 नंतर 34 आहे का? नाही. 29 नंतर संख्या असते पहा, संख्या असते पहा 31. म्हणजे 31 संख्या आहे. 31 तर 34 आहे, 34 नंतर 41 आहे. म्हणजे हा मूळ संख्यांचा चढता क्रम आहे. म्हणजे हे जे उदाहरण आहे हे मूळ संख्यांचा चढता क्रम उदाहरण आहे. म्हणून या ठिकाणी उत्तर काय आलं पहा? 31. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगळा विचार करायचा आहे. आपण या ठिकाणी हा विचार केला, या ठिकाणी सर्व मूळ संख्या आहेत म्हणून आपण हा विचार केलेला आहे. आता आपण पुढचं उदाहरण पाहूया. आता पुन्हा खाली संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्न संख्यांच्या जागी येणारी संख्या शोधा. 53, 17, 67, 11, प्रश्नचिन्ह 23, 41, 83, 13. पुन्हा पाहता या ठिकाणी काय केले पहा. तुम्ही सर्व निरीक्षण केलं पहा. 53 ही सुद्धा मूळ संख्या पहा. आपण याचे पर्याय लिहून घेऊ. आता पर्याय लिहून घेऊ या ठिकाणी. 37, दुसरा पर्याय आहे 29, तिसरा पर्याय आहे 31 आणि चौथा पर्याय आहे 43. पहा काय करायचं? ह्या दिलेल्या सर्व संख्या मूळ संख्या पहा. 11 मूळ संख्या आहे, 41 मूळ संख्या आहे, 13 मूळ संख्या आहे, 83 मूळ संख्या आहे, 23 मूळ संख्या आहे. पास आपण काय करूया? संख्याचा चढता क्रम लावूया. पाहता सर्वात लहान कोणती पहा? 11. ही 11 आपण घेतली. नंतर पहा कोणती पहा? 11 नंतर कोणती आहे? 13. 13. 13 नंतर कोणती आहे? 13 नंतर कोणती पाहिजे? 17. 17. 17 नंतर कोणती आहे? 17 नंतर 23. 23. 23 नंतर कोणती आहे? पहा 23 नंतर कोणती आहे? नाही का? 23 कोणती पाहता? 23 नंतर कोणती आहे? पहा इथं 41. त्यानंतर 53, 53 आणि 83. पाहता आता 11 आपण जर पाहिलं तर 11, 13, 17. पहा 11 नंतर 13, 13 नंतर 17 आहे. पहा 17 नंतर 19 पाहिजे, पण इथं 23 आहे. आपण काय करू? फरक पाहू आता. म्हणजे इथं हे नाही पाहता. मग आता 11, 11 अधिक 2 13. पहा 13 अधिक 4 17 इथं. पहा 17 अधिक 6. पहा 17 अधिक 6 23. पहा म्हणजे 2 2 4 6 2चा पाडा. पहा 2 4 6 इथं म्हणजे 23 आणि 8 किती असतील? पहा 23 आणि 8 31. पहा 23 आणि 8 31. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर येते पहा 31. अशा प्रकारे 31. पहा 31 आणि 10 41. 41 आणि 12 53. 53 आणि 14 53. अशा प्रकारे या ठिकाणी हा संबंध आहे. हे मूळ संख्येचं आपण उदाहरण पाहिलं. आता आपल्याला पुढचं उदाहरण पाहायचंय. पहा प्रत्येक वेळेस कोणतं उदाहरण येईल आपण सांगू शकत नाही. तर पाहता हा प्रश्न आहे. पहा या ठिकाणी पहा 4, 7
आणि 53. 4 आणि 7चा संबंध कसा आहे की 53 उत्तर येते पहा. 6 आणि 9, 6 आणि 9चा संबंध कसा आहे, या 3 अंकापासून हे 83 म्हणजे पहा 4 आणि 7, 4 आणि 7 या दोघांमध्ये कोणती क्रिया करावी म्हणजे आपलं उत्तर 53 येईल. म्हणजे उत्तर आपलं 53 पहा. मग आपण जर असं केलं, आपण बेरीज करून पाहिजे. 7 आणि 4 11, 11 नाहीत पाहता. अजून काय करता येईल पाहता, आपण काय करूया आता 7चा आपण वर्ग करू पहा. 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, 7चा वर्ग 49. आपण दोघांची बेरीज करून पाहूया. 9 6 15, आजचा लेख 6 हे येत नाही पहा. मग आता आपण करूया पाहता 7चा वर्ग किती पहा 49, त्यामध्ये आपण 4 मिळून पाहू पाहता. अधिक 4 पहा येतो उत्तर. म्हणजे पहा या 7चा वर्ग, आता 7 आहे 7 म्हणजे 7चा वर्ग आहे पहा. 7चा वर्ग, 7चा हा जो 7चा वर्ग केला त्यामध्ये 4 मिळवले. 7 49 आणि 4 53. त्यानंतर 9, 9 9 81, 81 6 87 पहा. 81 6 87 पहा. पहा दुसरा काय पहा 9चा वर्ग 81 आणि त्यामध्ये 6 मिळवले. 81 6 87. पुढचं पाहता 1 आणि 7 पहा. 7चा वर्ग 49 आणि 49 मध्ये हा 1 मिळवला. अधिक 1 बरोबर 50. म्हणजे आपलं जे उत्तर आले पहा 50. 50 हे या ठिकाणी उत्तर आले. प्रत्येक ठिकाणी वेगळा विचार आपल्याला करावा लागणार पहा. काही ठिकाणी बेरीज असेल, काही ठिकाणी गुणाकार असेल, काही वर्ग असेल, घन असेल, काय असेल आपण सांगू शकत नाही. त्यावेळेस प्रश्न पाहिल्याबरोबर आपल्याला अनेक आपल्या डोक्यामध्ये विचार यायला हवे. पाहता पुढचा प्रश्न पाहता वर्तुळात 60 आहेत, त्याच्या बाजूला पहा 2 6 4 3 या पहा पहिल्या पाऱ्यामध्ये. त्यानंतर वर्तुळामध्ये 40 आहे, त्याच्या बाजूला 4 1 2 3 आहेत. आता वर्तुळामध्ये प्रश्न चिन्ह आहे पहा तिसऱ्या पाऱ्यामध्ये आणि आपल्याला बाजूला दिले 20 15 3 9. आता या ठिकाणी ही जी बाजूची संख्या आहे ना, बाजूच्या संख्यापासून 60 कसे मिळतील हे आपल्याला पाहायचं. पाहता यामध्ये कोणती क्रिया केली 2 6 4 पहा हे जे आहे पहा. पहिला जो प्रश्न आहे पहा, पहिला जो पर्याय पहा 2 6 4 आणि 3 या 4 अंकामध्ये 4 संख्येमध्ये कोणती क्रिया केली म्हणजे उत्तर आपलं 60 येते हे आपल्याला पाहायचंय. 2 6 4 3 या 4 अंकामध्ये 4 संख्येमध्ये कोणती क्रिया केली पहा. आता आपण बेरीज करून पाहू. पहा 2 आणि 6 8, 8 आणि 4 12, 12 आणि 3 15 पहा 15. बेरीज केली आपण उत्तर आलं आपलं 15. 15 उत्तर आले. मग आता 15 वर्तुळात 15 आहेत का, म्हणजे 15ला आपल्याला कशाने गुणवावं लागेल पहा 15 चोक 60 इथे पहा. म्हणजे या ठिकाणी हे येऊ शकतं पहा पर्याय. मग असाच हेच संबंध पुढच्या उत्तरात येतो का ते पाहायचं. म्हणजे पहिल्या जो दिलेले पहा पहिली जी आकृती आहे तो जो संबंध आहे पुढच्या जर आकृती आला तर म्हणजे आपलं जो विचार आहे तो बरोबर आहे. आपण करून पाहू आता पहा. या ठिकाणी 4 4 अधिक 1 अधिक 2 अधिक 3 पहा 4 आणि 1 5, 5 आणि 2 7, 7 आणि 3 10. उत्तर आलं 10. आणि 10ची आपण चौपट केली पहा 10 गुणिले 4 केलं उत्तर येते 10 चोक 40. म्हणजे पहा आपला जो विचार आहे तो बरोबर आहे. म्हणजे भोवतीचे अंक आहे त्यांची बेरीज केली आणि त्या बेरजेची चौपट केली पहा. म्हणजेच जो तिसरी जी आकृती आहे त्यामध्ये काय दिले पहा. आता काय असेल मग 20 अधिक 15
अधिक 3 अधिक 9 पहा 20 आणि 15 35 35 आणि 3 38 38 आणि 38 आणि 9 47 तर इथं 47 मग 47 गुणिले 4 आपण जर उत्तर केलं पहा 4 केलं तर 4 7 28 हातचे आले 2 4 चे 16 आणि 2 18 म्हणजे या ठिकाणी 188 उत्तर आलं पहा 188 हे उत्तर आले पहा या आकृतीमध्ये. अशा प्रकारे आपल्याला हा विचार करायचा आहे. या ठिकाणी कोणती क्रिया असेल आपण सांगू शकत नाही. त्यामध्ये वर्ग असेल, गुणाकार असेल, वजाबाकी असेल, सर्व आपण संबंध लावून पाहायचा आहे पहा. तर पुढचं उदाहरण घेऊ आपण. पहा या ठिकाणी एक आकृती आहे पहा आणि पर्याय पण दिलेले पहा. पर्याय पण दिलेले आहे. आता आयतामध्ये 20 दिले पहा आणि आयताच्या आजूबाजूला 4 7 2 5 दिले आहे. दुसऱ्यामध्ये पहा दुसऱ्या ज्या आकृती आयतामध्ये 27 दिले पहा आणि बाजूला 7 4 3 2 दिलेले आहे. तिसऱ्या जो प्रश्न आहे त्यामध्ये पहा आयतामध्ये 22 दिलेला आहे आणि आजूबाजूला 5 1 3 आणि 6 दिलेले आहे. या ठिकाणी काय असेल पहा काय असेल पहा आपण पहिला आकृती विचार करू आता पण सर्वांची बेरीज करून पाहूया. पहा 4 अधिक 7 अधिक 2 अधिक 5 7 आणि 4 11 11 2 13 13 आणि 5 18 18 18 उत्तर येतं पहा. हे 18 बसत नाही पहा म्हणजे या ठिकाणी बेरीज नसणार आहे पहा. बेरीज नसणार आहे. मग आता आपण दुसरं पाहूया. ह्या समोरासमोरचे पाहूया. 7 गुणिले 5 35 आणि 4 गुणिले 2 4 दुने 8 35 मधून 8 वजा केले उरतं 20 नाही म्हणजे हे सुद्धा आपलं उत्तर येऊ शकत नाही. मग आता आपण आणखी विचार करू पाहता बघा कृपा आणखी विचार करूया. काय विचार करायचं पाहता या ठिकाणी पहा 4 आणि 2 4 दुने पहा 4 आणि 2 चा गुणाकार केला पहा 4 दुने 8 झालं आणि 7 आणि 5 ची बेरीज केली पहा 7 अधिक 5 7 आणि 5 12 आणि दोघांच्या मध्ये बेरीज केली 12 आणि 8 20 येते पहा म्हणजे या ठिकाणी जुळतंय पहा. मग हा संबंध आहे हा दुसऱ्या आकृतीत जमतो का ते पाहायचं आपण. आता पुढचं पाहू आपण 7 गुणिले 3 पहा 7 गुणिले 3 सात्रिक 21 आणि 4 आणि 2 6 4 अधिक 2 6 म्हणजे हे पण जुळतंय पहा 21 आणि 6 27 म्हणजे हे पण जुळतंय पहा. तोच संबंध तिसऱ्या आकृतीला ऐकायचा आपण पहा 5 गुणिले 3 5 त्रिक 15 आणि 6 आणि 1 7 7 पहा 15 7 22 म्हणजे 22 उत्तर येतं पहा. मग चौथा आपला म्हणजे तिन्ही ठिकाणी जुळतंय पहा म्हणजे पहा आता 2 गुणिले 8 पाणी पितो पुढचं पहा 2 गुणिले 8 82 16 आणि 7 अधिक 9 7 9 7 16 16 16 32 अशा प्रकारे पर्याय क्रमांक 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी त्या चारही आकृत्या आहे. काही ठिकाणी 3 आकृत्या असतील काही ठिकाणी 2 असतील 3 असतील काही 4 असतील पहा. पहिल्या 2-3 आकृत्यांमध्ये संबंध पाहायचा तो संबंध शेवटच्या आकृतीत असतो. पुढचं उदाहरण पाहूया. संख्यांच्या मांडणीतील सूत्र ओळखून प्रश्न चिन्हांच्या जागी येणारा अचूक पर्याय निवडायचा आपल्याला. 9 गुणिले 4 बरोबर 17
7 गुणिले 2 बरोबर 21, 10 गुणिले 3 बरोबर 73 आणि 8 गुणिले 1 बरोबर किती? आता या ठिकाणी जरी गुणिले दिले असेल पण ते गुणिले नसते, त्या ठिकाणी दुसरीच क्रिया असते, भागिले असतील किंवा वजाबाकी असेल किंवा वर्ग असेल, काही असतं पा, म्हणजे ते गुणिले असते, ते आपल्याला फक्त फसवण्यासाठी दिलेले पा. म्हणजे 9चं 36 पाहिजे उत्तर, पण 36 उत्तर असतं का? नाही. मग या ठिकाणी काय करायचं पहा. आता पहा 9 आणि 4, म्हणजे 9 आणि 4 या दोघांमध्ये कोणती क्रिया केली म्हणजे उत्तर 17 येईल बरं? पहा या दोघांमध्ये काय करावी पहा. आपण जर 9तून 4 वजा केले 5 उरतात, पण 5ची दुप्पट तिप्पट 17 येत नाही पहा, तो संबंधित येत नाही पहा. 9 4 13 आपण करूया. 9 4 13, 9 4 13, 13 पण उत्तर येत नाही पहा. अजून काय आपण काय केलं पाहिजे पहा, काय करावं पहा. आपण वर्ग करून पाहा. वर्ग पहा, आता वर्ग पहा. 9चा वर्ग, 9चा वर्ग 81 आणि 4चा वर्ग 4 चोक 16, 4 चोक 16. या दोघांचं बेरीज येते का? नाही. वजाबाकी येते पहा बरं? नाही, ती पण वजाबाकी सुद्धा येणार नाही. मग काय येत असेल पहा, आता शोधायचं आपल्याला. पहा काय वेळेस पाहता. मग 81 वर्ग पहा 17, काय केलं असं पहा. पण 4चा घन करून पाहू. 4चा घन 4 चोक 16, 16 चोक 64. आता 81 वजा 64 केलं आपण केलं. 11तून 4 गेले 7, चाल 1 पहा 17 येतं पहा. म्हणजे काय केले पहा, 9चा वर्ग केला पहा. काय केला? 9चा वर्ग केला आणि 4चा घन केला आणि त्या दोघांची वजाबाकी केली पहा. म्हणजे पहिल्या पर्यायामध्ये काय केलं पहा, पहिल्या पर्यायामध्ये काय केलंय, 9चा घन वर्ग केला आहे आणि दुसऱ्या पर्याय दुसरा जो आहे 4 आहे त्याचं काय केलं पहा, घन केलं आहे. तर पहा 9चा वर्ग आणि वजा 4चा घन, 9 9 81 वजा 64, उत्तर येतं 17. आता पुढचं पाहू आपण. 7 आणि 2 पहा. 7चा वर्ग वजा 2चा घन, 7चा वर्ग किती पहा, 7 ती 49 आणि 2चा घन 8 पहा, उत्तर येते 41. म्हणजे संबंध जुळतोय पहा. तिसरं पाहायचं पहा आता. 10 आणि 3, 10 आणि 3 यामध्ये काय पहा, 10 आणि 3. 10चा वर्ग किती आहे? 10चा वर्ग पहा, 10चा वर्ग 10 100 आणि 3चा घन, 3चा घन 3 ते 9 9 27 पहा. 100 पासून 27 गेले, उत्तर येतं 73. आता म्हणजे तिन्ही ठिकाणी आपला हा संबंध आहे हा जुळतोय पहा, जमतोय पहा. म्हणून मग आता जो शेवटचा जो आहे पहा 8 आणि 1, म्हणजे 8चा वर्ग असेल वजा 1चा घन असेल पहा. 8चा वर्ग 8 8 64 आणि वजा 1 म्हणजे उत्तर येतं 63. पर्याय नंबर 3 हे उत्तर आहे पहा. या ठिकाणी असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. प्रत्येक पेपरमध्ये, स्कॉलरशिप परीक्षेमध्ये हे अशा प्रकारचे 2 प्रश्न विचारलेले आहेत. किती प्रश्न विचारले आहेत? 2. म्हणजे 4 गुणांचे 4 गुण आपल्याला हक्काचे मिळणार आहे. म्हणून या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहायचं आहे, सराव करायचा. तुमचा सराव जितका जास्त होईल तितके तुम्ही या प्रश्नावर प्रभुत्व मिळू शकता. पुढचं पाहत आपण. पाहता चौरसामध्ये 75 दिले आणि चौरसाच्या चारी बाजूला 12 15 14 16 दिले पहा. आता काय असेल पाहता, ह्या 2 ठिकाणी पहा, पहिले जे 2 चौरस आहे
ह्या दोन चौरसामध्ये कोणता विचार केलेला आहे तो पाहायचा आपण, आणि त्यानुसार तिसऱ्यामध्ये आपल्याला तो शोधायचे पहा. आता काय केलं असेल पहा. आता आपण 12, 12, 15, 16 आणि 14 यामध्ये काय केलं असेल पहा. आपण बेरीज करून पाहू पहा. 12 अधिक 15 अधिक 16 अधिक 14 पहा. 16 14 पहा. 14 आणि 16 30, 30 आणि 15, 30 आणि 15 किती झाले 45, 45 आणि 12 57. उत्तर येतं पहा 57 येतं पहा. 57 आपल्याला तर 75 पाहिजे. आता पुढचं पाहू आपण. अजून काय पाहता हे करून पाहू. पुढचं पाहता 20, 20 अधिक 13 अधिक 11 अधिक 8 पहा. 20 आणि 13 33, 33 आणि 11 44, 44 आणि 8 किती आले 52. किती आले पहा 52. पहा निरीक्षण केलं पहा. अंक त्याचे पहा. इथं पहा 75 दिलंय पण उलट केलं पहा. त्यांनी उलट केलं पहा. 5 2 नंबर लिहिलाय आणि 7 पाहिजे. म्हणजे आपण हा जो 57 आहे आपण जर 7 पुढे लिहिला पहा उत्तर येते पहा. म्हणजे 75 झाले पहा. 52 आपण जर 2 हा पुढे घेतला 25 झाले. मी पहा या ठिकाणी पहा बेरीज केली आणि त्या बेरीजेतील अंकांची आदला बदल केली पहा. म्हणजे पहिला अंक दुसरा लिहिला, दुसरा अंक पहिला लिहिला पहा. आता जो प्रश्न आकृती जी आहे ना तिसरी जी आकृती आहे पहा. मग 16 अधिक 18 अधिक 10 अधिक 12. मग 16 आणि 18 किती झाले 16, 16 18 पहा. 16 32 32 34, 34 आणि 10 पहा. उत्तर येतं पहा 16 आणि 18, 16 18 अधिक 10 अधिक 12 उत्तर येतं पहा. हे जे उत्तर येते ते उत्तर येते उत्तर येतं पहा 16 32 आणि 2 34, 34 आणि 10 44, 44 आणि 12 54 56, 56. म्हणजे या ठिकाणी 6 आणि 5 ची आदला बदल केली पहा. 6 आणि 5 ची आदला बदल पहा 65. म्हणजे अशा प्रकारे 65 हे उत्तर येते पहा 65. पुढचं पाहू आता 7 6 8 28 4 प्रश्नचिन्ह 12 2 15. या ठिकाणी पाहता प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती आकृती असेल. काय केलं असेल पहा त्या ठिकाणी पहा 7 12 कोणती क्रिया केली असेल ते आपण शोधायचे पहा. 7 आणि 12 7 6 8 4 2 12 15 यामध्ये मधला जो अंक आहे मधली संख्या आहे त्यावर काय केलं असेल पहा 7 आणि 12 पाहू आपण 7 आणि 12 7 आणि 12 तर पहा 12 7 84 पहा 12 7 किती पहा 84. मग 84 आलेला आहे पहा. पुढचं पाहू आपण 6 दुने 12 6 गुणिले 2 बरोबर 12. आता पहा या ठिकाणी 84 पहा जर आपण त्याला 3 ने भागलं पहा भागिले जर 3 केलं उत्तर येतं पहा 28 येतं पहा. इथं पण पहा 12 आपण जर 3 ने भागलं उत्तर येते पहा 4. म्हणजे जमते पहा. म्हणजे वरचा अंक गुणिले खालचा अंक भागिले 3 पहा. म्हणजेच काय झालं शेवटचं पहा 8
गुणिले 15. 15 8 120 आणि या 120 ला 3 ने भागायचं आपल्याला. 3 1 3, 3 4 12, 3 0 0. उत्तर येते 40. उत्तर येते बा 40. म्हणजे या ठिकाणी प्रश्न पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आले आहे. पर्याय नंबर 4. अशा प्रकारचा हा प्रश्न आपल्याला तुम्हाला सोडवायचा आहे. आपण उदाहरणं जितकी जास्त घेऊ तितका तुमचा सराव होणार आहे. पहा, खालील आकृतीतील संख्यांच्या मांडणीचे सूत्र ओळखून प्रश्न चिन्हांच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडायचा आहे. पहा, त्रिकोण दिलेले पहा आणि त्रिकोणाच्या प्रत्येक कोपऱ्यावर अंक दिलेला आहे. पहिला जो त्रिकोण आहे पहा, त्या त्रिकोणामध्ये मध्यभागी 42 दिले आणि बाजूला 1 6 4 दिले पहा. दुसऱ्या त्रिकोणामध्ये पहा मध्यभागी 26. पुढे डिझाईन करायचं होतं ना. थांबा थोडं. ठीक आहे. माईक चालू ठेवतो, व्हिडिओ बंद आहे. पहा आता चार्जिंग संपलं होतं. सॉरी. पहा आता खालील आकृतीतील संख्यांच्या मांडणी सूत्र ओळखून प्रश्न चिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. पहा त्रिकोण पहा, पहिला जो त्रिकोण आहे मध्यभागी 42 आहे, बाजूला 1 6 4. दुसऱ्या आकृतीमध्ये पहा मध्यभागी 26 आहे, 1 5 आणि 3. आणि तिसऱ्यामध्ये पहा 8 4 आणि 2. आता आपला संबंध शोधायचा आहे. पहा काय करायचं पहा, दिलेले उदाहरण पहा. तर काय पहा असेल या ठिकाणी कोणती क्रिया केली असेल पहा. 6 आणि 1, 1 6 आणि 4 यामध्ये कोणती पहा. 1 6 7 7 आणि 4 11. 11 बेचाळीस होत नाही पहा. दुसरा आपण करूया पहा. आपण सगळ्यांचे वर्ग करून पाहू पहा. 6 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग पहा. 6 6 36. 6 6 36 अधिक 4 चौक 16 अधिक 1 पहा. 36 आणि 16 52 आणि 53. 53 आले पहा. आणि 53 मधून पहा हे जे आहे ना 1 अधिक 6 अधिक 4 6 4 10 आणि 11 वजा 11 केले आपण पहा. उत्तर येते पहा 42. म्हणजे प्रत्येक संख्येचा वर्ग केलाय पहा आणि त्या वर्गातून बेरीज वजा केली पहा. काय केलं 6 अधिक 4 अधिक 1 ही बेरीज वजा केली पहा. उत्तर येतं पहा 42. तो पुढचा भाग काय 5 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 1 चा वर्ग वजा आणि तिघांची बेरीज पहा 5 अधिक 3 अधिक 1 5 5 25.
3 त्रिक 9 आणि 1 25 आणि 10 35 35 वजा पहा 5 आणि 3 8 8 आणि 9 9 पहा 35 मध्ये 9 वजा केले उत्तर येतं पहा 26 पहा उत्तर येतं 26 येते म्हणजे दोन्ही ठिकाणी जुळतंय पहा ते म्हणजे कोपऱ्यावरच्या सर्व अंकांचा वर्ग त्याची बेरीज वजा सर्व अंकांची बेरीज वजा करायची पहा तर पुढचं पहा आता 70 पहा दिले पहा म्हणजे 8 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग 8 8 64 अधिक 4 चौक 16 अधिक 4 किती आलं पाहिजे हे जे आहे 20 84 मधून किती गेले 8 आणि 4 12 12 आणि 2 14 14 बाजू केले उत्तर येतं पहा 70 मग आता जो शेवटचा आहे शेवटचा आपल्याला दिलेला आहे त्या ठिकाणी काय संबंध असेल पहा आता 11चा वर्ग 11चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 9चा वर्ग वजा 11 अधिक 7 अधिक 9 म्हणजे आपलं हे वापरायचं पहा आता 11चा वर्ग 121 7चा वर्ग 49 आणि 9चा वर्ग 9 9 81 9 9 81 पहा 81 वजा 11 आणि 7 18 18 9 27 27 तर आता हे जर आपण केलं पहा आता 121 अधिक 49 121 अधिक 49 पहा 121 तर 121 मध्ये आपण तिघांची बेरीज करूया 121 अधिक 49 अधिक 81 251 येत पहा 251 वजा 27 केलं उत्तर येतं पहा 224 म्हणजे पर्याय नंबर 4 हे याचं उत्तर आहे अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी जे बाजूची संख्या आहे त्यामध्ये वेगवेगळे क्रिया असतात कधी वर्ग असतो कधी वजाबाकी असते कधी घन असतो हे आपण शोधायचं असतं पहा आता पुढचं उदाहरण पाहू आपण पहा आयत दिले आहेत आणि आयताच्या मध्यभागी 56 आहे आणि 56च्या प्रत्येक बाजूला 14 9 6 आणि 2 पहा आता कोणती क्रिया असेल पहा म्हणजे 14 9 6 पहा 14 9 2 आणि 6 या चार संख्यापासून 56 कसे येतील तो आपण विचार करायचा म्हणजे चार क्रियामध्ये या चारीमध्ये आपण हे करायचं पहा तर पाहू आपण आता 14 तून 6 वजा केले आपण पहा 14 वजा 6 केले 6 केले 8 होतात पहा आणि 9 तून 2 वजा केले पहा 9 वजा 2 7 8 7 56 पहा 8 56 पहा येते पहा आता हा संबंध पुढे जुळतो पाहू आपण 12 तून 12 वजा 5 करू 12 तून 5 वजा केले पुढचा 7 आणि 11 वजा 3 8 7 8 56 7 गुणिले 8 बरोबर 56 म्हणजे दोन्हीकडे संबंध जुळतोय तिसरा जो संबंध हा संबंध असता म्हणजे 11 वजा 4 बरोबर 7 आणि 20 वजा 10 बरोबर 10 आणि दोघांचा गुणाकार 7 गुणिले 10 10 70 अशा प्रकारे पर्याय नंबर 3 हे आपलं उत्तर आलेलं आहे पर्याय नंबर 3 अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचे पहा आता पहा पुढचं उदाहरण पहा या ठिकाणी पहिला या ठिकाणी पहा 45 9 आणि 25 पहिली आकृती पहा
दुसरी आकृती आहे 88, 11 आणि 64. आणि तिसरी आकृती आहे 117, 13 आणि 81. आणि चौथी आकृती आहे 70, 10 आणि प्रश्नचिन्ह. आता या ठिकाणी पर्याय दिले पहा. 56, दुसरा पर्याय आहे 49, तिसरा पर्याय आहे 90 आणि चौथा पर्याय आहे 47. पहा या ठिकाणी आता काय पहा, नीट निरीक्षण जर केलं आपण 45, 25 हे सर्व वर्ग संख्या पाहिजे. इथं 25 वर्ग संख्या आहे पहा, 64 वर्ग संख्या पहा, 81 वर्ग संख्या आहे. आता या दोन्ही मध्ये काय केलं पहा, पहा 45 आणि 9 पहा, 45 आणि 9 या दोघांमध्ये कोणती क्रिया केली पहा. नावाचा पाडापा जर म्हटला 9 1 9, 9 5 45 पहा, 9 5 45 म्हणजे 5 आणि ते 5चा वर्ग 25 पहा, म्हणजे 45 ला 9 ने भागले आणि त्याचा जे उत्तर येईल त्याचा वर्ग केला पहा, 5चा वर्ग आला उत्तर 25 पहा. पुढचं पहा, जी पुढची आकृती आहे काय पहा 88, 88 भागिले 11, 11 1 11, 11 8 88, उत्तर येतं 8. आणि या 8चा वर्ग 8 8 64 म्हणजे संबंध जुळतोय पहा. म्हणजे जो आकृती क्रमांक 1 मध्ये जो संबंध आहे तोच संबंध आकृती क्रमांक 2 मध्ये आहे. आता आपण 3 मध्ये पाहूया. 117 छेद 13, 13 1 13 पहा, 13 9 1 17 आणि 9चा वर्ग आपण केला 9 9 81. म्हणजे आता जो आपल्याला उत्तर आपल्याला पाहिजे पहा तर 70 भागिले 10 केलं, 10 1 10 10 70 आणि 7चा वर्ग बरोबर 49. म्हणजे पर्याय नंबर 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा आहे. आणखी आपण उदाहरण घेऊया. एक वर्तुळ आहे पहा आणि वर्तुळामध्ये अशा प्रकारे 3 भाग केले. 30 संख्या आहे पहा, या बाजूला 4 आहे, या बाजूला 5 आहे. दुसरं वर्तुळ आहे पहा, वरती 135 संख्या आहे, तर 15 आहे, 6 आहे. पहा तिसरी जी आकृती पहा 48, 8 आणि 4. आणि तुम्हाला चौथी जी आकृती आहे तुम्हाला शोधायचं पहा 45, 6 आणि प्रश्नचिन्ह. आणि याला पर्याय दिले पहा 6, दुसरा पर्याय पहा 10, तिसरा पर्याय आहे 5 आणि चौथा पर्याय 8. आता काय असेल पहा, म्हणजे 30 पहा आपलं उत्तर कुठं काय तिथं काय पहा 45 6 या दोघांमध्ये कोणती क्रिया केली म्हणजे उत्तर इथे येईल पहा. 4 आणि 5, 4 पंचे 20 पहा, 4 गुणिले 5 करू आपण, 4 पंचे 20, 4 आणि 5 9 केलं येत नाही पहा, बेरीज करून जमत नाही पहा. 4 गुणिले 5 केलं, 4 पंचे 20 आणि पुढचं पाहू आपण 15 गुणिले 6, 15 90 येते पहा. निरीक्षण करा पहा, या 20 ची दीडपट आहे पहा 30, म्हणजे हे जे उत्तर आहे 20 ची दीडपट किती आहे 30 आहे. या 90 ची दीडपट किती आहे 135 आहे पहा. आता पुन्हा इथं पहा 32 आणि 32 ची दीडपट किती पहा 48. आता इथं पहा
मग आता 45 पहा, 45 कशी दीडपट आहे पहा, 45 ही 30 ची दीडपट आहे पहा, 30 ची दीडपट आहे. म्हणजेच या ठिकाणी आपलं उत्तर कसं पहा, 6 पंचे 30 म्हणजे 6 गुणिले 5 असणारे पहा, 6 पंचे म्हणजे या ठिकाणी उत्तर आहे 5. उत्तर आलेले पहा 5. तर अशा प्रकारे आपण हा जो घटक आहे संख्यांच्या मांडणी सूत्र ओळखणे, यामध्ये आपल्याला वर्ग पाठ पाहिजे, घन पाठ पाहिजे, मूळ संख्या माहिती पाहिजे, बेरीज, यामध्ये अनेक आपल्या क्रिया करायच्या आहे. या उदाहरणाचा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा. अशाच प्रकारची उदाहरणं भरपूर सोडवा आणि या घटकावर प्रभुत्व मिळवा. Subscribe my channel Learning with Smartness and don't forget to press on the bell icon.